मित्र हो, कुठलाही मुख्यमंत्री म्हणजे तो त्या राज्याचा राजा असतो. राजा म्हणजे तो काही फक्त आपलं राजशाही थाट उपभोगण्यासाठी नसावा. राजा म्हणजे त्याच्या प्रजेचा तो पालन करता असतो. आणि मग या राजाच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त आपली जनताच असायला हवी की नाही. पण अलीकडे दुर्दैवानं या राजकारणामध्ये असं घडताना दिसत नाही. म्हणजे बघा, कुठल्या तरी पक्षाचा, कुठल्या तरी जातीचा किंवा कुठल्या तरी गटाचा शिक्का मुख्यमंत्र्यांच्यावर असतो आणि मग असा मुख्यमंत्री जनतेच्या हिताचा कसा काय असू शकतो. म्हणजे हाच प्रश्न बघा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लागू होतो. देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते ना, तेव्हा त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं होतं. त्याची खूप मोठी चर्चाही झाली होती. त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या राजकारणाचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला आणि सरकार म्हणजे फक्त आपला पक्ष सांभाळणं, वाढवणं, आपली लोक मोठी करणं, आपले लोक जपणं यासाठीच असतं असं चित्र या फडणवीसांनीच निर्माण केलं. मुळातच महायुतीचं हे सरकार जनतेनं आणलेलं नाही, तर ते ईव्हीएमनं आणलेलं सरकार आहे अशी लोकभावना अजूनही आहे. विधानसभेच्या निवडणुकीवर जे प्रश्नचिन्ह लागलेलं आहे ते अजूनही अनुत्तरितच आहे. उलट त्यातला गुंता अधिकच वाढू लागलेला आहे. महायुतीच्या विरोधामध्ये जनभावना असल्याचं स्पष्ट दिसत असताना विधानसभेचा लागलेला निकाल बहुसंख्य मतदारांना विपरीत वाटलेला आहे. म्हणजे बघा, एकीकडे प्रचंड नाराजी आणि दुसरीकडे प्रचंड बहुमत. अवे लोकांना पटायलाही तयार नाही आणि पचायलाही तयार नाही. आणि मग त्यात आता राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा सगळा सातबाराच मांडला. त्यामुळं ही जी काही शंका होती त्या शंकेचं रूपांतर आता खात्रीमध्ये होऊन गेलं. निवडणूक आयोग खरं काही सांगत नाही. नेमक्या प्रश्नाची नेमकी उत्तरं निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहेत आणि ती देणं तर त्यांची जबाबदारीच आहे, पण तसं घडत नाही. उलट निवडणूक आयोग वेगळ्याच दिशेनं पळ काढताना आपल्याला दिसतो. खरं तर निवडणूक आयोग निष्पक्ष असेल, पारदर्शी असेल, तर त्यांचं काही चोरी नसेल, लपवण्यासारखं काही नसेल, तर त्यांनी असा पळ काढायची आवश्यकता कशी. पण ज्यांनी उत्तर द्यायचं ते तोंड लपवतात आणि हे भाजपवाले मात्र पुढे येऊन खिंड लढवतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा विकास, जनतेच्या अडचणी यात लक्ष घालायला हवं. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं अस्तित्वच दिसत नाही आणि दुसरीकडे मात्र ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून अधिक प्रभावाने दिसू लागले आहेत. कदाचित राज्याला 2 उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडे काही सध्या काम नसावं असं आपण म्हणूया. गेल्या 8 महिन्यापासून जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, संशय आहे, शंका आहे, निवडणूक आयोगानं सप्रमाणे उत्तरं देऊन संशयाचं धुकं बाजूला करायला हवं. पण हे काम करीत आहेत कोण? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मग साहजिकच प्रश्न विचारला जातो, देवा भाऊ तुम्ही मुख्यमंत्री आहात की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहात? तसं पाहिलं तर राज्याचं गृह खातं फडणवीस यांच्याकडे आहे. कायदा सुव्यवस्थेचा कसा सत्यानाश झालाय, कसा बोजवारा उडालेला आहे याचं प्रदर्शन तर रोज होतोय, आपण पाहतो. केवळ रस्त्यावर नाही तर अगदी विधानसभेच्या परिसरात सुद्धा आमदारांच्या सौजन्यानं धुडगूस घातला जातोय. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये घुसून गुंड मावाल्यासारखी मारहाण करतोय. विधानसभेचं कामकाज सुरू असताना सभागृहामध्ये एक मंत्री विरोधी आमदाराला खुलेपणानं धमकी देत आहे, बाहेर ये तुझ्याकडे बघतोच म्हणतोय. म्हणजे बघा किती म्हणून उदाहरणं द्यावी. तो वादग्रस्त मंत्र्यांची भली मोठी यादी आता लांबू लागलेली आहे. देवाभाऊ मात्र फक्त त्यांना समज देऊन त्यावर पडदा टाकण्याचं काम करीत आहेत. मुख्यमंत्र्यांची तडप खरं तर इथं दिसायला हवी होती, पण ती दिसते कुठं? निवडणूक आयोगाची बाजू सावरण्यासाठी. उलट खरं तर त्यांनीच म्हणायला हवं होतं ना, लोकांच्या मनामध्ये संशय राहू नये, निवडणूक आयोगानं लोकांच्या मनातील शंका दूर करायला हव्यात, लोकशाही मजबूत राहायला हवी. ते राहिलं बाजूला. मुख्यमंत्री कमी आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्तेच अधिक असं सगळं चित्र निर्माण झालंय. तर कुणीतरी यांना सांगायला हवं, देवा भाऊ हे वागणं बरं नव्हं. आपल्या पहिल्या टर्मला किती छान काम केलं तुम्ही, आता मात्र फक्त राजकारण सांभाळत आहात. आज तुमच्याकडे पाहिलं की झुंज चित्रपटातलं ते गाणं आठवतं गाजलेलं,
कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.